ठाणे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती उत्सव विविध मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील दत्त मंदिर फुलांनी सजवले होते. दत्त जन्म उत्सवानिमित्त भजन कीर्तन, सत्यनारायण महापूजा, होम हवन, पूजा तसंच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येत होते. शहरातील ठाणे शहर, कोपरी, नौपाडा, कोळशेत, वर्तकनगर इत्यादी परिसर आणि ठाण्यातील विविध भागातील दत्त मंदिरांमध्ये दत्त जन्म उत्सवानिमित्त दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी सकाळपासूनच रांगा लावून सद्गुरू दत्तमाऊलींचं मनोभावे दर्शन घेतलं. तर ठाण्यातील प्राचीन अशा 1912 साली स्थापन झालेल्या विठ्ठल सायन्ना दत्त मंदिरात 113 वर्षांची परंपरा आजही अविरतपणे चालू आहे. दत्त जन्म उत्सवानिमित्त ते जपल्याची पाहायला मिळतंय. एकंदर दत्त जन्म उत्सवानिमित्त शहरातील सर्व दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी उसळली आहे. यावेळेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषानं संपूर्ण ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलं होतं. तसंच काही दत्त मंदिरात महाभंडाऱ्याचंही मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आलंय.